तर आज महत्त्वाचा विषय आपण त्या विषयावर बोलणार आहोत. तर मेन मुद्दा काय होतो माहिती का? ज्या वेळेला आपण कुठलंही काम करतो त्यासाठी एक एनर्जी असावी लागते. ती एनर्जी आपल्याला सहसा भेटत नाही. त्यामुळं या गोष्टींकडे आपण फारच लक्ष देत नाहीत. लक्ष देण्याचं असेल तर काहीतरी महत्त्वाचं करावं लागतं. दिवस चालतील पण त्यापुरतं राहणार नाहीत. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा कंटेंट जर घ्यायचा असला तर तो कंटेंट आपल्याला कसा घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या मागं आपण काय यूज करतोय, की आपल्याला काय आपण जे काम करतोय त्यासाठी सर्वात उत्तम काय आहे, अशा गोष्टी जर लक्षात घेतल्या तर समोर आपल्याला जायचं असेल तर याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण काय करतोय, काय करायचं आहे, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. ज्या वेळेला थोडंसं सपोर्ट मिळतो त्यावेळेस आपण थोडं 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 समोर चालत जातो. आणि ते समोर चालत असताना आपल्याला काय होतं माहिती का, काही बऱ्याच वेळेला अशी अडचण येते की आपल्याला वाटतं की हे काम नको करायला. परत आपण काय करतो, जेवढी आपली जी मेहनत केलेली असते आपण, तर ती मेहनत एका ठिकाणी स्टॉप करून देतो. स्टॉप केल्याच्या नंतर परत काय होतं की आपल्याला परत रिव्हर्स येऊन डिप्रेशन येतं. आपल्याला की हे काम माझ्यासाठी नाही आहे, मी हे काम नाही करायला पाहिजे. पण नंतर जर असा एक विचार जर केला तर कोणत्याही कामात जर कंटिन्युअसली ठेवली, एकसारखं सतत करत राहिलं, तर ते काम ऑटोमॅटिकली सोपं होत जातं. आणि आज थोडं उद्या थोडं, थेंबे थेंबे करून तळंसं असतं. त्याचप्रमाणे कोणतीही गोष्टही थोड्या थोड्याने होत असते. आज काही थोडंफार झालं तर उद्या थोडंफार होईल, किंवा परवाला होईल, 15 दिवसांनी होईल, 20 दिवसांनी होईल, महिन्याने होईल, नाही झाली महिन्याने, 2 महिन्याने होईल, 3 महिन्याने होईल, 6 महिन्याने होईल. असं करत करत 1 वर्ष, 1 किंवा 2 वर्षामध्ये तुम्हाला जी सिच्युएशन पाहिजे, ज्या लेवलला तुम्ही पाहिजे त्या लेवलला तुम्ही ऑटोमॅटिकली येता. म्हणजे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असं आहे की आपण कंटिन्यू एक काम सातत्यानं जर श्रद्धापूर्वक करत राहिलो तर आपल्याला कुठंही यश भेटतं. पण जर आपण ते जर करत राहिलो नाही आणि सहज 1 किंवा 2 किंवा 5 किंवा 10 दिवसापर्यंत केलं आणि मला रिस्पॉन्स भेटत नाही, किंवा माझ्याकडून होत नाही, किंवा मला मी जे करतोय त्याच्यामध्ये कोणी इंटरेस्टेड होत नाही आहे, या अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण कदाचित बाजूला सारल्या पाहिजेत. बाजूला सारून आपण समोर जाण्यासाठी काय चान्सेस आहे आपल्याकडं, आपण आपलं बेस्ट लेवल किती देऊ शकतो. म्हणजे साधारणतः एका व्यक्तीला कुठलाही भागामध्ये म्हणा की त्याला सक्सेस व्हायला की 4 5 5 5 वर्ष लागतात. समजा आपण नोकरीचं उदाहरण घेऊ एखाद्या. तर एखाद्याला PSI व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, तर त्याला कंटिन्यूली तो एकटा मेहनत करत असतो एका ठिकाणी बसून. तर त्याला कोणी बघत नाही. म्हणजे तो 4 वर्ष मेहनत करतो, 5 वर्ष मेहनत करतो, 4थ्या किंवा 5व्या वर्षी त्याला, किंवा 10व्या वर्षी काहीतरी त्याला नोकरी लागते. आणि आपण हा विचार करतो की नाही, मी आज काहीतरी केलं आहे, आम्ही आज काहीतरी टाकलं की लगेच उद्या मला त्याचं फळ भेटायला पाहिजेत, किंवा 1 महिन्याच्या आत ते फळ भेटायला पाहिजेत, किंवा 6 महिन्याच्या आत ते फळ भेटायला पाहिजेत, किंवा 1 वर्षाच्या आत. तर ते कुणी जरी विचार केला तर पॉसिबल नाही आहे. कुठल्याही गोष्टी म्हणजे रस निर्माण व्हावा पाहिजे. आणि ज्यावेळेस रस निर्माण झाला त्यावेळेस ॲटोमॅटिकली आवड निर्माण होते. और तुमच्या जर जी कंटिन्युटी असेल त्याच्यामध्ये जर खरोखरच काहीतरी कंटेंट वेगळा असेल तर ते पॉसिबल चान्सेस आहेत तिथं. तर त्यामुळं आपण स्वतः काय विचार करतो आहे याच्यावर महत्त्वाची भूमिका आपली असली पाहिजे. की आपण चाललो आहे म्हणूनच चालायचं नाही. तर ठीक आहे, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, पण 100% हे चालत राहणार. जर करत राहिले तर 100% होईल. आणि जर केलंच नाही किंवा 2 4 दिवस करून सोडून दिलं तर त्याला पॉसिबिलिटी नाही आहे. कारण हे होणारही नाही आहे. कारण कुठल्याही मागत असते, कोणतीही गोष्ट मेहनत मागत असते. जर तुमची मेहनत ठीक असेल तर काही चान्सेस नाही, खूप चान्सेस तुम्हाला समोर जायचे. पण जर तुमच्याकडे मेहनत नसेल तर तुम्ही कुठेही काही केलं
तर मला नाही वाटत ते योग्य होईल म्हणून. आणि आपल्याला असं जर समोर जायचं असलं तर ह्या गोष्टी, नकारात्मक गोष्टी मुळासकट काढून टाकल्या पाहिजेत आणि सकारात्मक गोष्टी ह्या डोक्यात असल्या पाहिजेत. त्यामुळं कधी पण तुम्हाला काही करायचं असेल तर सकारात्मक गोष्टीचा विचार करून समोर जाण्याचा प्रयत्न करायचा. नकारात्मक कशी असते की नकारात्मक मन म्हणते की नाही, बस झालं, आता नाही करायचं. त्या ठिकाणी आपण आशा सोडून देतो आणि आशा सोडल्याच्या त्यानंतर काय होतं की ते हळूहळू निगेटिव्ह जी एनर्जी आहे ती माणसाला अटॅक करून टाकते. आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती हमेशा पॉझिटिव्ह करत राहते. त्यामुळे जेवढं तुम्ही नकारात्मक विचार कराल तेवढं तुम्ही नकारात्मक बनत जाल. नकारात्मक न बनण्यासाठी पॉझिटिव्ह राहा आणि काहीतरी पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. काही अडचण नाही, टाईम लागेल, वेळ लागेल, पण सक्सेस नक्की भेटेल. एवढ्या व्हिडिओमध्ये एवढंच. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. धन्यवाद.